हॅलो गाईज, हर्षा व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे हे सुट्टी स्पेशल बटाटा वडा सांबार. तर बघा, तुम्हाला चविष्ट रेसिपीसाठी रोज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर बघा, मी इथे तुरीची डाळ आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली. त्यामध्ये टोमॅटो, हिरवी मिरची, हिंग आणि यावेळेस मी कांदा पण घालून शिजवून घेणार आहे. हळद आणि थोडंसं 2 चम्मच तेल. हे एका कुकरमध्ये मी बटाटे आणि ही सांबाराची डाळ दोन्ही एकत्र शिजवून घेणार आहे. तर इथे बेसन तोपर्यंत भिजवून घेते. बेसनामध्ये हळद, मीठ आणि पाण्याने छान मिक्स करून घेणार आहे. त्यामध्ये गुठळी राहिली नाही पाहिजे. तर तोपर्यंत इथे सारण बनवणार आहे. हिरवी मिरची बटाटा वडा बनवण्यासाठी त्यामध्ये थोडे धने घेतले, जिरं आणि आलं लसूणचं तुकडं, स्वच्छ धुतलेले कोथिंबीर हे मिक्सरला वाटून घेतले. आणि बघा, इथे तोपर्यंत सांबाराची तयारी झालेली आहे. सांबार फोडणीला देते. इथे तेल गरम करून घेतले. त्यामध्ये मोहरी, लसूण, जिरे आणि चिंच, गूळ, आंबट गोड चव येण्यासाठी सांबार मसाला आणि इथे डाळ घालून फोडणी दिली. छान मस्त चवीपुरतं मीठ, वरून कोथिंबीर. याला उकळी येईपर्यंत इथे मी बटाटा वडाचं सारण बनवते. त्यामध्ये मोहरी, हळद आणि हिरवी मिरचीची पेस्ट, ते बटाट्याची साल काढून तयार आहे. बघा, हे सगळे स्मॅश करून घेतले आणि वडे गोल गोल तयार करून घेतलेत. छान बेसनामध्ये बुडवायचे आणि गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळायचे. तळून घेतल्यानंतर छान त्यावर सांबार आणि बारीक कांदा असतील तर बारीक शेव पण घालू शकता तुम्ही. आणि छान आपले बटाटा वडा सांबार तयार आहे. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा. तुम्ही पण असं सुट्टीच्या दिवशी नवीन नवीन काय बनवता मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.